महत्वाची बातमी, मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आपल्या सगळ्या जणींच्या वतीने मनापासूनचे ऋण व्यक्त करते की खऱ्या अर्थानं आपल्याला सक्षम करणारी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या 3 भावांनी आपल्यासाठी आणली आणि खऱ्या अर्थानं आपल्या सख्या भावाच्या तोडीने जर आपला कोणी विचार केला असेल तर या आपल्या 3 लाडक्या भावांनी केला। म्हणून मी आपल्या सगळ्या जणींच्या वतीने आज त्यांचे मनापासूनचे ऋण व्यक्त करते। आजचा हा दिवस आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण 17 ऑगस्टला राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय वितरणाचा पहिला वचनपूर्ती सोहळा आपण आयोजित केला आणि त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना त्या पात्र अर्जांचे जवळपास 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं 1,07,60,00,000 पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे। याचा निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे। आज मोठ्या संख्येने इथं माझ्या माता भगिनी उपस्थित राहिल्या। खरं तर आम्ही नियोजन करत असताना साधारणपणे 40,000 इतक्या माता भगिनी उपस्थित राहतील असा आमचा आणि स्थानिक प्रशासनाचा अंदाज होता, पण जी योजना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्यासाठी आणलेली आहे त्याचा आनंद आणि उत्साह इतका आहे की आज या पटांगणासहित आणखीन 3 सभागृह आम्हाला ऐन वेळेला त्या ठिकाणी घ्यावे लागले आणि तिथं सुद्धा माता भगिनी आज उपस्थित राहिलेल्या आहेत। साधारणपणे 60,000 पेक्षा अधिक माझ्या माता भगिनी आज या 3 लाडक्या भावांचे आभार आणि त्यांच्या समोर आनंद व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आणखीन 1 कोटीचं उद्दिष्ट हे आपण त्या निमित्ताने ठेवलेलं आहे आणि सप्टेंबर महिन्यातले अर्ज सुद्धा आम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जे उद्दिष्ट आपण महायुतीच्या सरकारने ठेवलेलं आहे ते आपल्याला 2.5 कोटी महिलांना सक्षम करायचंय। तो 2.5 कोटीचा टप्पा हा लवकरात लवकरच आपल्या मार्फत त्या ठिकाणी पार केला जाणार आहे। याचा एक विशेष आनंद त्या निमित्ताने आहे। अनेकींचे आम्ही मतं जाणून घेतली, बऱ्याच जणींनी आमच्याकडे आनंद व्यक्त केला। आज सकाळी साहेब नागपूर विभागातील आपण 5.25 लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला आणि त्यांच्या सगळ्याच जणींकडून आपल्या सगळ्यांचे आपल्या तिघांचे प्रामुख्याने आभार मानले जात आहेत आणि खऱ्या अर्थानं विभाग म्हणून ही महत्वाकांक्षी योजना आम्हाला आज राबवायला मिळाली याचा निश्चितच आम्हाला आनंद आणि अभिमान आहे। पुढच्या कालावधीमध्ये अधिक चांगल्यारीत्या ही योजना आणखीन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विभागामार्फत करण्यात येईल। आज महिला व बाल विकास विभागाअंतर्गत या व्यतिरिक्तमध्ये 10,000 पिंक रिक्षा या आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून 10,000 महिलांना रोजगारी मिळणार आहे आणि त्या रिक्षांमधून प्रवास करत असणाऱ्या माझ्या माता भगिनींना सुद्धा सुरक्षित वाटणार आहे। नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1400 पिंक रिक्षा या आपण उपलब्ध करून देणार आहोत। त्याच्यातून माझ्या माता भगिनींना रोजगारी मिळेल आणि त्या पिंक रिक्षामधून प्रवास करणाऱ्या माता भगिनींना सुरक्षितेचं वातावरण निश्चितपणाने अधिकरित्या जाणवणार आहे। त्यामुळे या सर्व योजना करत असताना लेक लाडकी योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याचं आपलं अभियान असेल, हे सगळे अभियान मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास विभाग अधिक काटेकोरपणाने त्याचं पालन करेल। अनेक जण यावर टीका करत आहेत, पण जे टीका करणारे आहेत ते सुद्धा आपल्या नावाने नाही तर स्वतःच्या नावाने बॅनर लावून तिथं फॉर्म भरतायत। काहींनी साहेब हाही प्रयत्न केला की चुकीचे अर्ज भरून कसा या माता भगिनींचा लाभ अडवता येईल, हा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पण आम्ही विभाग म्हणून हा निर्णय घेतलेला आहे की जे काही 50,000 फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत यांना सुद्धा पुन्हा फॉर्म भरण्याची संधी ही आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देणार आहोत। त्यामुळे कोणीही या योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहणार नाही हा प्रयत्न विभाग म्हणून करत आहोत। त्याचबरोबर माझ्या अंगणवाडी सेविका, माझ्या मदतनीस यांनी जी मेहनत या योजनेमध्ये घेतलेली आहे ती उल्लेखनीय आहे आणि म्हणूनच नवरात्राच्या पार्श्वभूमीवर जे इन्सेंटिव्ह आपण या योजनेअंतर्गत देत आहोत ते सुद्धा देण्याचं प्रयोजन हे आम्ही नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर करत आहोत। त्यामुळे